ती मस्त पक्षी आहे. अबे हा काय चावणार आहे. चलो उंगड नाही आहे, मोठा पक्षी आहे मित्रांनो. बघा बघा बघा. कोणता पक्षी आहे? मच्छी पकडणारा. स्वागत आहे तुमचं आजच्या व्लॉग मध्ये. तर आपण आलोय विद्यापीठच्या आतमध्ये. अतिशय सुंदर नजारा झालाय विद्यापीठच्या आतमध्ये. इकडे डॅम कडे आलो आहे आम्ही. बघू शकता पाणी मस्त झरण्यासारखं वाहत आहे. हे बघा, हे बघा. मस्त सुंदर, अतिशय सुंदर निसर्गाची किमया. बघा पुरा डॅम भरत येऊन राहिलाय मित्रांनो. हे बघा असं हा पूर्ण डॅम भरणार आहे आता काही दिवसात. युनिव्हर्सिटीचा आता आम्ही समोर समोर चाललोय. बघू शकता जसं व्यवस्थित पाहून मस्त सुंदर असा नजारा आहे. बघा मित्रांनो डॅम बघा. मस्त पाणी वाहून राहिलं आहे मित्रांनो. तर गड्डा आहे का रे. बघा मित्रांनो आता पाऊस पण चालू झाला आहे तसा. बघा हा पूर्ण डॅम आता इकडून असा पूर्ण हे जे आहे ना, आम्ही आता जिथे उभं आहे ते पूर्ण भरणार आहे मित्रांनो. हे बघा मस्त पहाड आहे आणि इथे पण पहाड आहे. बघा पवन आणि हे गिरीश व समोर गेलेले आहे. चला मित्रांनो आपण पण जाऊ. समोर अजून सुंदर बनलं आहे म्हणते. बघा मित्रांनो अजून दाखवतो मी तुम्हाला. चला ते आवाज देऊन राहिले गिरीश भाऊ आणि ते समोर गेलेले आहे. आणि इथं हे बघा हे पाणी पूर्ण आपलं पोहरा जंगल आहे ना मित्रांनो, पूर्ण तिथून येत आहे. बघा मस्त हिरवा गार झालाय मित्रांनो. निसर्गाची किमयाच अलग आहे. हे बघा पाणी कुठून येऊन राहिले. एक काम कर ना पवन, इससे चलो ना काट काट से. दाट आहे चलो. फक्त कधी पण इकडे यायच्या वेळेस खाली पाहायचं, खाली पाहायचं. त्या मागच येत मी. पण गिरीश भाऊ निसर्गाची किमया चालला काय पण. हाँ इधर भी पाणी आहे, सब तरफ पाणी आहे. आहे ना रे हा काय रस्ता. पण गांजर गवत वाढलेला आहे. होय ना समोर त्या मांगा आहे ना. मी एक मिनट रस्ता होता ना बुझ गया रास्ता. ओ आप ही पूरा अच्छा है गिरीश वो सामने अच्छा है. वो उधर अच्छा ही है. चल चल चल. है ना मोकळा आहे. वाटून राहिला तो तसा मोकळा आहे ना. हे क्या तो मोकळा आहे ना. पाऊस पण चालू झालेला आहे. काय तो खाली पाहून बघा बाकी काही जास्त खोल नाही पाहिजे. तेवढा थोडाफार राहते. बघा मित्रांनो खाली पाणी पण आहे. आपण वापस त्याच डॅमवर चाललो काय. बंधारा डॅम तो खूप दूर आहे इथून. हाँ नहीं वो वाला नहीं, वो बीच में पहला जो लगा नहीं था कि अपने को. हाँ वो बोले हमारे इधर आई क्यों. काय म्हणे तिकडे त्याच्या इकडे काय आई क्यों नहीं. कहाँ पे रे. वो उनके इधर फार्म हाउस पे. क्या है फार्म हाउस पे. सभी है, तालाब भी रहते. हो क्या चल ना मग. ये इधर से ऐसा जाना पड़ता. चप्पल स्लिप होऊन आली ना. गिरीश भाऊ मित्रांनो कधी पण यायच्या वेळेस असे चप्पल स्लीपर चप्पल नाही घालायची. स्लीप होते नाही तर. स्लीपर चप्पलचं नाव आहे स्लीप.
आम्हाला काही रस्ता दिसून नाही राहिला. असाच चालणं डेंगण्या नाल्यानं सपासता रोड डायरेक्ट जातो ना आपण तिथं. बरं. हा, तिथं जाते. तर इकडून जायचा विचार चालू झाला आमचा. पण इथचा शूट मारलेला होता म्हणजे इथून 8-15 दिवसाआधी मला वाटते. तर त्यावेळेस काही एवढा पाऊस नव्हता. पण आता कसा कंटिन्यू अमरावतीत पाऊस चालू असल्यामुळे ते भरपूर पाणी जमा झालं आहे. हे पूर्ण डॅम्पच आहे इथे. आता आपण जिथे ज्या रस्त्यानं चालून राहिलो आहे इथे पूर्ण पाणी जमा होणार आहे. काही दिवसात असाच जर सततधार पाऊस राहिला तर हा पूर्ण डॅम पूर्ण भरून जाईल. बघू शकता मित्रांनो पूर्ण कसं हिरवगार झालेलं आहे. बघा मित्रांनो हे 500 क्वार्टरचं ते टावर आहे तुम्हाला दिसत आहे का? मच्छर बंब आले रस्त्यानं आलो आहे. आणि मागच्या वेळेस आपण जेव्हा आलो तर या रस्त्याने आलो होतो आणि आता आपण या रस्त्याने जाणार आहे. बघू शकता हा रस्ता आहे. समोर तो डॅम समोरचा आपण तो मधात तो बंधारा बघितला होता ना. तो बंधारा बघण्यासाठी तो किती भरला आहे काय भरला आहे. जर तो भरला असेल तर आपण तिथे फिशिंग करू. फिशिंग आता नाही फक्त आता फिशिंग करायनंतरही फक्त आता सध्या बघायला चाललो आपण. तर चला मित्रांनो हे बघू शकता किती चिखल आहे. चालणं पण मुश्किल आहे. बघू शकता इथं सापडलेली आहे. तर भिंत म्हणजे आता युनिव्हर्सिटीच्या बाहेर निघायसाठी तो डॅम म्हणजे तो बंधारा जो आहे तो पुढेच आहे ना. तर त्याच्यासाठी युनिव्हर्सिटीच्या बाहेर निघावं लागेल. हे गुरंढोरंवाल्यांनी भिंत फोडलेली आहे. विद्यापीठाची भिंत आहे ही. तर ह्याच भिंतीच्या आम्हाला बाहेर जावं लागते. बघू शकता हेच भरपूर घनदाट जंगल आहे. यालाच म्हणजे असं पोऱ्याचं जंगलच म्हणतात याला. आता रस्ता पण असा दबलेल्यासारखा आहे. रस्ता बुजलेला आहे. आज आपण तर मागच्या वेळेस ह्या रस्त्याने गेलो होतो रे. आलो तर ह्या रस्त्यानं. हो तर मित्रांनो आम्ही हा रस्ता सोडून तर ह्या रस्त्याने जाणार आहे. हो बघा मित्रांनो भरपूर घनदाट जंगल आहे. मित्रांनो आज तर मी फुल पॅन्ट पण नाही घालून आज तर पूर्ण आफतच आहे. चला मित्रांनो कोणीतरी इथून रस्त्याने येणं जाणं करतच असेल. मित्रांनो बघा किती घनदाट जंगल आहे. डांगा तोड़ ऐसा मार के कुछ फायदा नहीं है निशो. डांगा तोडना पडता सीधा सीधा. डांगा तोडा. मित्रांनो आम्हाला रस्ता भेटलाय. बघू शकता हा इकडे जाणार आहे. कुठे जाते काय माहित नाही पण इकडे रस्त्यावर डांग टाक म्हणजे इथं आलो तर समजते आपल्याला इथून रोड आहे. तर आम्ही मागच्या रस्ता विसरल्यामुळे टाकून दे नाही तर तोडून ह्या इथं टाकून दे. रस्त्यावर एक डांग टाकून दे. इथं आपल्याला कसं निशाणी ठेवावं लागते बघा पवन ठेवून राहिला. नाही तर मागच्या वेळेस सारखा आपण रस्ता विसरून जाऊ. लट उद्दीन काही हो. हे बघा रस्त्याने असे डोबरे साचलेले राहतात. तुम्हाला हरणार आपण पहिल्या बंधाऱ्यावर पोहोचलोय. बघू शकता बंधारा भरला पाणी येत नव्हतं तिथे. बघू शकता तरी आपण लय घुमून फिरून गेलो होतो. हे इधर जा रहे थे अपन चढ़ रहे थे. हा मित्रांनो बघा हा बंधारा भरलाय. पाणी वाहून येऊन राहिलं. मिनरल वॉटर आहे पूर्ण. नॅचरल वॉटर बघू शकता. हे बघा छोटे छोटे झरणे वाहून राहिले आजूबाजूने. पाऊस वरून चालू झाले तर
मित्रांनो थोड्याच वेळात बंधारा येणार आहे. तर चला, आम्हाला ज्या बंधारापाशी यायचं होतं आम्ही त्या बंधारापाशी पोहोचलेलो आहे. तुम्हाला दाखवतो 1 मिनिट. हे बघा, हा जो बंधारा आहे आता फॉरेस्ट डिपार्टमेंटवाल्यांनी नवीन बांधलेला आहे. आम्ही पोचला. आम्ही ज्या दिवशी आम्ही त्या दिवशी आलो तसं वाटलं भरपूर दूर आहे का. तर बघू शकता मित्रांनो, बंधारा जरासा लिकेज आहे म्हणते. इथं लिकेज नाही गिरीश भाऊ. हा बघू शकता मित्रांनो, मोठा बंधारा बांधलेला आहे आणि इकडून चढावं लागते त्या बंधारावर चढायला. हे बंधारे जंगलामध्ये याच्यासाठी बांधले जातात की पाणी वाहून नाही गेलं पाहिजे. जर जंगलातले जे जनावर येणावर राहते त्यांच्यासाठी वर्षभर पाणी राहावं त्यांच्या पिण्यासाठी. जर त्यांच्याजवळ पाणी नसलं तिथे मग सिटीमध्ये घुसते ते पाणी. सिटीमध्ये जनावर घुसतात, बिबट्या वगैरे जे काही जनावर राहिले. हे देखो, चढाई पूर्ण हार्ड झाली आहे. माती पूर्ण घसरून चढता निघून राहिला बरोबर. अरे गिरता रे मग. हा पवन्या नाही का रस्ता नाही काढत बरोबर. चिचा गिर जाएंगे. उसको समजता ही नाही ना. पाणी भरलाय म्हणते पण आताच. मित्रांनो बघू आपण किती भरलाय ना. सडी म्हणजे हाय चप्पल वगैरे आम्ही काही बघू शकतो. दाखवतो मित्र तुम्हाला 2 मिनिटं. हो चढलाय मित्रांनो. हे बघा मित्रांनो, आम्ही इथून खाली आला. हे बघा इकडून मागून आलो आम्ही. आता तुम्हाला बंधारा दाखवतो. भरलाय मित्रांनो. हे बघा बंधारा भरलेला आहे बघू शकता. अजून भरायचा आहे. अजून जरासा जास्त पाऊस पाहिजे तर हा बंधारा भरून जाईल. इकडे समोर गेलो असतो पण दाट जंगल आहे. अजून जाऊ पुढे आपण काय म्हणता. हे बघू शकता मित्रांनो, हा बंधारा आहे बघा. हे पूर्ण पहाड आहे मित्रांनो. हे पूर्ण जे जंगल आहे ना हे पूर्ण कोऱ्याचं जंगल आहे मित्रांनो. बघू शकता मस्त सुंदर नजारा. आता आम्ही ह्या आपल्या हा जो डॅम्प आहे आता आम्ही खाली उतरणार आहे. तर चला खाली उतरू. खाली उतरायच्या वेळेस जरासं व्यवस्थित बघावं लागते. बघा मित्रांनो, गिरीश भाऊ उतरून राहिले. चप्पल काढली गिरीश भाऊने. ये सिमेंट केस पे घसरते ये चप्पल. घसरला सरळ खाली जाईल ना. मट्टी से जाना पड़ेगा. बघा मित्रांनो, आम्ही खाली उतरला. इथे पहिले हा वरती होतो आम्ही. आपण आता खाली आलो. 4-5 दिन के बाद रास्ता बंद हो जाता गिरीश भाऊ. हा समोर रस्ता बनवा कारण की आपण इथून गेलो होतो मधातून. मस्त सुंदर पाणी आहे मित्रांनो. इतकं नाही भरणे का बी जसं पाहिजे तसं भरलं नाही. नाही तिकडे तर आहे. तिकडे तेव्हाही पाणी होतं रे. इथं पाणी नव्हतं. गिरीश खटके दिले आणि तिकडे दिला नाही मोठा गिरीश भाऊ. तर मित्रांनो, आपला डॅम बघितला आपण पण डॅम जसा पाहिजे तसं अजून भरलेला नाही आहे. आपल्याला जरा भरलेला पाहिजे तर आम्ही फक्त निरीक्षण करायला आलो आहे. आता आपण वापस चाललो आहे या रस्त्याने. आता आपण मगाशी वरून आलो होतो तर आपण ह्या रस्त्याने जाणार आहे वापस. मस्त मस्त रस्ता आहे हा. सरळ रस्त्याने जो हा रस्ता चांगलाच आहे यार. आपण घुमून आलो आहे नाही. हा बघा हा मस्त खाली रस्ता होता उतरता. आम्ही काय तिथून चढलो दिसला. हा मस्त इझी रस्ता आहे. हे पाणी असंच याच्या समोर डॅम समोरच वाईन आहे. देख ना इथून पाय वगैरे घसरते.
मित्रांनो रस्ता बनवासाठी आपल्याला असं तोडावं लागते, रस्ता बनवावा लागतं. झाला रस्ता क्लिअर. हां बस जमलं काम. बस झाला, बस झाला. डांबराचा रस्ता नाही बनवायचा आपल्याला. पाहिजे पाहुण्या तू जाऊन तर पहिले तर अशी काडी फसून पाहिजे. जरा गोटे टाकले ना गिरीजी भाऊ 3-4 रस्ता असा रस्ता. उस दिन आपण आहे ते ना तो पाणी नाही था. पाणी होतं का रे पाहुणे? पाणी नव्हतं ना त्या दिवशी. जायच्या वेळेस लागलं होतं वाटते मला वाटते. अरे अरे गिरीश भाऊ हात में निकालो. असे असे पाय फसते. अरे अरे पैर फस रे बहुत अंदर गया पाय. अगं अंदर गेला होता ना हे बा. अगं अंदर चालला. थांब 1 मिनिट पाहू दे. हे जर भेटलं अंदर जाता रे. पण मित्रांनो पाऊस चालू झालेला आहे, भरपूर चालू झाला आहे. ते समजून न्यायला आम्हाला समोरचा रस्ता पण दिसून नाही राहिला. बघू शकता एवढा पण नाही मजाक करत होतो. तर ज्या रस्त्याने आला त्याच रस्त्याने चाललो आपण. पुढे ये है ना फिटिंग है, तो जरा बड़ी है इसलिए ऊपर बघू शकता. तिथे जरासा झोडपे मारून देत आम्ही रस्ता क्लिअर. मित्रांनो कुठे आहे? मगाशी आपण इथे निशाणीसाठी जे डांग ठेवली होती ना ते दिसलेली आहे. म्हणजे आपल्याला इकडून हे निशाणीसाठी आपण हे मगाशी डांग तोडली होती पवननी, इथे ठेवली होती. आपण ह्या आतमधून आलो होतो इकडून, ह्या इकडून. अरे नाही लंबा आहे मग रस्ता थोडा तो लय घुमून जायला लागते. असा लागते ना असा. हा सरळ रस्ता आहे ना. पुन्हा एवढं चला नाही ना हो, डायरेक्ट दिवाल पर जाता राहता ना. तर म्हणते आपण या रस्त्याने जाऊ, आपण या रस्त्याने जाऊ समोरच्या. पण तो रस्ता लंबा पडते ना कोण आहे. तुला काम नाही वाटते आज घरी? श्याम्या का फोन आहे आता. लंबा आहे रे पाहुण्या. आपण ह्याच तर रस्त्याने गेलो होतो मांग. अंदर जाते तो समोर हे ना मस्त वडाचं झाड आहे का हे. मस्त आहे बघ, घनदाट आहे एकदम. वडा वेल तर दिसून आले हो. वडाच असता हे झाड. हे दिवाल, हे दिवाल इकडे आहे. वडाचं झाड आहे जंगलात. या रस्त्याने आपल्याला इकडे आतमध्ये जावं लागते. ह्या रस्त्याने आलतो का आपण? ह्या रस्त्याने मागच्या वेळेस आपण चुकलो होतो तर ह्या रस्त्याने आलो होतो. आता आपण या रस्त्याने जाऊ. मित्रांनो इकडून आलो. हा इकडेच तर गेलो होतो मी. आपण जाते असा दाट झाला. हा जाते आपला सागवान नाही का ते मागचं सागवान, तसं मग तिकडून त्या गेट मधून निघतात. समोर गेला कोण लय दाट आहे. पाहिलं कसं आणलं इजी रस्त्याने गवतातून आणल्यावर. मित्रांनो आपण आपल्या मंजिलवर वापस आलेला आहे. हे बघा ते भिंत. आता ही भिंत आतमध्ये आलो म्हणजे आपण विद्यापीठच्या परिसरच्या आतमध्ये आलोय. पाय घसरते. तो रस्ता आपण सोडून दिला. आता डबल दुसरा रस्ता पकडलाय. हा बघू शकता. डायरेक्ट आपलं तिथे डॅम पाशी वड आहे ना, त्या तिथे वडापाशी जायचं म्हणते सरळ. बघू शकता मित्रांनो.
मस्त सुंदर असं वातावरण आहे विद्यापीठ परिसरमधलं, बघू शकता. कैसे भी चलो, टेकडे जास्त आहे. टेकडे रहे तो चलता है, लवड़ा घास घुस में समझ. शेवाळ पकडले. ओ माय गॉड, नाला. तर मित्रांनो नाला नाला लागलेला आपल्याला. नाला तिकडं रस्ता पार कसा करशील रे? मोठा आहे का? आता बेलच दिसून आले का तुले? या वर्षी तू महादेवले प्रसन्नच करतो वाटतं. मी तर खोलतोच, माझा काही विषय नाही. फल पकता ना वो ना मस्त. हे दिन मी नाही पकता हो. गर्मी में पकता ना. मित्रांनो बघू शकता जेव्हा आना वाढतं गर्मी मस्त नाला आहे. या नाल्याला पार करून जा. नाल्याच्या मधात आहे, बघू शकता हा नाला आहे. ओ इसमें पाणी मस्त सुंदर वाहून राहिलाय. कसं आहे तर ते पूर्ण पावसाचं पाणी आहे. पूर्ण विद्यापीठच्या परिसराच्या आतमध्ये चाललं आहे. त्या हे पूर्ण डॅम भरवणार आहे ते. मित्रांनो मला वाटते 15 दिवसात हा डॅम भरून जाईल. बघू शकता पाण्याला फोर्स मस्त आहे बघा. अरे आपले माणसं समोर चालले गेले. चला आपण पण जाऊ. डॅम पाशी आलेला आहे तर तुम्हाला दाखवतो. आता सरळ मोकळाच रस्ता आहे. आता कुठे काही असं जंगल वगैरे हे नाही आहे. बघू शकता आता मोकळा रस्ता आहे सरळ सरळ. मग मित्रांनो आम्ही जंगलात येतात आम्हाला घाड दिसली. घाड आहे का पाहुणे? काय आहे ते? पकडो उसको. घुबड? घुबड नाही आहे, मोठा पक्षी आहे मित्रांनो. बघा बघा बघा. नाही उड़ रहा ना. उतर. तबियत खराब है. बिमार आहे काय? चावते काय? उठा मग पकडतं सही मग. अरे बघा मित्रांनो, उसका गान ठंडी हो गई. सिर्फ उसको मित्रांनो हा कोणता पक्षी आहे काही टी समजून शर्ट डाल के उड़ता नहीं. त्याला उडताना येऊन राहिला आहे. मारू नको फक्त. पकड़ो पकड़ो. दे ना शेपटीवर वजन देन त्याच्या. आता जातात. फसला तो. ला हा कोणता पक्षी आहे? हा बघू शकता मित्रांनो. मित्रांनो नहीं नहीं गिरीश वो उधर काम आदमियों में इसको डैम पे रख दो. है ना डॅमवर मासोड्या विसोड्या. मित्रांनो शिकार आहे काय? डोक पक्षी जो येते ना, कोणता पक्षी आहे? मच्छा पकड़ने वाला. मच्छा पकडणार. उमर हो गई क्या? तर मग एक काम कर ना, याले इथं ठेवून दे ना. बघा मित्रांनो किती मस्त पक्षी आहे. चावू अबे नको. हा काय चावणार आहे तो. चलो उंगली खाट. चाव लावला चाव. ते याला काहीच नको मला. इसको डाल दी था किधर. सुंदर असा पक्षी भेटलेला आहे रस्त्याने. मला वाटते तो नॅशनल बर्ड मिल. मला तर वाटते तो बिमार वगैरे असावा काय असावा तर त्याला उडता नव्हतं येत. तर आम्ही त्याला डॅम मध्ये सोडणार आहे. इकडे मस्त असा सुंदर आहे पक्षी. अजून मी तुम्हाला दाखवतो. त्याला सोडताना तिले आपण याला डॅमवर सोडू ना. मित्रांनो मस्त सुंदर पक्षी आहे. मासोड्या वगैरे खातो तो. इथं आहे ना, ह्या पाण्यात सोडून ये वायतर नाही. नाही तर मित्रांनो त्या पक्षीने 8-10 दिवस झाले आंघोळ नाही केली म्हणून त्याचा वास येऊन राहिलाय. आंघोळ नाही केली. इथून चल ना, खाली उतर ना पवन. मोर बघा, मोर मोर मोर. पण भेलो होतो मित्रांनो. थोड्याच आधी मोर आपल्या बाजूनी होता. पाणी काही आहे, पाणी पक्षी का वो ये खाते ना, बीमार आहे ना पण. मच्छी वगैरे खाता. धोड़े के पास लेके जाते थोडं नाही डालून. थांब 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 इकडून येऊ दे ना. तर मित्रांनो आपण याला मित्रांनो आपण याला आता पाण्यात सोडणार आहे. ये जो झाड़ दिख रहा है ना पल्लस का, वो झाड़ पे जाना है अपने गिरी को. मी गौरा घ्या पानी में डाल रहे हैं तुम उसको. छोड़ो क्या. तर आपण याला सोडणार आहे पाण्यात. गिर जाएगा और नीचे नीचे बैठाना पड़ेगा. त्याला खाली सोडायला चालला पण व्यवस्थित. त्याला कसं आहे आपण त्याला घेऊन गेलो असतो पण तिकडे कसं आहे
प्राणी निसर्गासाठी वरून जाईन ना बेटो. नाही मरता गिरीश भाऊ उनकी वही है. थोडा पवन सोडायला चालला. पानी के भारी रखो बरं, नाही तो उडते नाही अंगा. चालला ना तो. नाही चालला तो बाहेर पवन. जाऊ दे गेला. चालला तो. तर मित्रांनो पक्षी गेलेला आहे बघू शकता. मी अजून नाली से आओ ना. चला बघू शकता. उसकी हालत बहुत ही खराब है. अरे इधर पण थे, इधर खाने को बहुत है उसको. अबे तो तसाच होते तो बरा. उसको भी खाने आले होते ना. वय झालाय त्याचा. वय पण झालाय. नुसतं मारू गळ्यातला बम जमवला त्याला. मित्रांनो बघू शकता. आपण आता नाल्याने जाऊया. हा हो हे असंच तर पाहिजे होतं आपल्याला. मित्रांनो बघू शकता पक्षी पण इथेच आहे. मला वाटते तो बिमार असल्यामुळं तो बघू शकता तुम्ही. कोण आहे पक्षीचं नाव काय होतं? हा अरे यार मग काय टाकू. तर मित्रांनो बघू शकता आपण पोचलाय विद्यापीठच्या डॅमवर. हे पूर्ण मित्रांनो एक दिवस जर जास्त पाऊस राहिला तर हे पूर्ण भरणार आहे हा परिसर. मोर आहे का हो तिथे बसलेला ते. मग हे का लांडोरा गिंडोरा काय नाही काय सीन हुकला तुम्ही. कुठे आहे गेले का? छे अरे हाव रे जाऊ दे. दिसतेच ना समोर. आपण तिकडे चाललो. तर मित्रांनो बघ भेटला तुला. हे आपलं हे उद्दीन का ते का तो त्याच रस्त्यावर सापडला होता आपल्याला. इथंच ठेवता काय आले? यायचे जाएंगे आपण. अरे ये देखो एखादी गायब करणार पडतं. तर मित्रांनो अभी बांधेंगे वो. मित्रांनो पक्षी मस्त इथे घरटं बांधून राहिले ह्या झाडावर बघू शकता. तर पावसाळ्यात को दो भी लिए ना आपला. मस्त निसर्ग रम्य वातावरण आहे मित्रांनो. ये इधर मस्त आहे बघा मित्रांनो. आता हा पूर्ण डॅम भरेल एक दिवस बघू शकता. सुंदर पाणी आहे. एक नाला इकडून वाहून येऊन राहिला. अरे मगाशी आपण तिकडून आलतो ना आणि एक इकडून. मित्रांनो बघा सुंदर अप्रतिम. त्या ठिकाणून मगाशी आलो होतो आपण वापस त्याच ठिकाणी आलोय. हा रस्ता बरोबर आहे का? आपण त्या तिथून गेलो होतो ना असं. हाच आहे का? मगानी आता असं गेलो आता नाही रे आता म्हणता सेफ पाण्याच्या. रस्ते ना लोक बघू शकता मित्रांनो फुल सेफ रस्ते. ह्याच रस्त्यांनी जो वापस बिचारे में घुसने जैसा सेफ जगह से आया आपण. हा इथे बंधारा आहे. तो बंधारा म्हणजे तयार केलेला नाही आहे. असं निसर्गाने तयार केलेला आहे आपोआप. बघू हे पूर्ण पाणी या डॅममध्ये जमा होणार आहे मित्रांनो. आता आलो आपण वापस त्याच रस्त्यावर आलो. बघू शकता डायरेक्ट शॉर्टकट होता की तो तुम्ही व्यवहार टळला. एक पाणी एक नाला इकडून पण येतं भाऊ आणि एक तिकडून असे दोन इथे संगम झालाय. दोन नाल्याचं संगम झालेला आहे. डोंगर भरल्यावर तोच रस्ता पकडा लागते गिरी भाऊ. डोंगर हे जर भरलं तर तोच रस्ता पकडा लागते तिकडून दिवाळदंडी. मित्रांनो आपण वापस पोचलेलो आपण आपल्या जागेवर. मला वाटते आपण 1 तासाचा रस्ता होता जाऊन येण्याचा. जास्तीत जास्त 1 तास गेला असेल आपला. 1 घंटा झाला आहे नाही का? 1 तास झाला आपल्याला. आपण किती 8:30 ला निघालो ना. 8:30 ला निघाल 9:30 वाजले. 9:30 वाजले. सकाळीच आलो होतो आम्ही 8:30ला. 9:30 वाजले. जास्त लेट गेलो म्हटलं आपण गिरीवर. हा थोडं लेटच गेलो. मित्रांनो मस्त निसर्गरम्य होतं. जंगल वगैरे पूर्ण भरलेलं होतं. तुम्हाला ते आजच्या ब्लॉगमध्ये मी दाखवलं आहे. तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथेच खतम करू आणि असंच. ये रस्ता इधर से. इथून रस्ता आहे. तर मित्रांनो एक हा रस्ता होता इकडे याचा. याला पगदंडी. ह्या इकडे जंगलात आपण ह्याच इकडे आतमध्ये आपण वायपर पण सोडला होता त्या दिवशी. फक्त तयारीने यायला लागते. पॅन्ट आणि शूज फुल लेणं कारण मच्छर डसत नाही. आणि हा डॅम्प आहे. रेनकोटचे पॅन्ट घातले ते आणि हा आपला रस्ता तुम्हाला माहीतच असेल. तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथेच खतम करू. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. शुक्रवारी जाऊ आपण. जर मित्रांनो डीजे सुटले की. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा.
भेटू. असेच आम्ही तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ घेत येत राहील. पण जर तुम्हाला असं वाटलं अमरावतीत कोणती हायडन प्लेस वगैरे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, आपण ते पण दाखवू आपल्या अमरावतीकरांसाठी. तर चला मित्रांनो, ओके बाय, भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय मित्रांनो. बाय कर रे पवन माझ्या. बाय 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 बाय, भेटू आपण.